Hello, this is the not artifact episode because आपण याच्या अगोदर शूट केला आहे की आर्टिफॅक्ट एपिसोड. सो व्हॉट इज दिस काइंड ऑफ एपिसोड इज दिस? तर हा एपिसोड रिप्रेझेंट करते माझी होल लाईफ जर्नी. तर म्हणजे मला का टार्गेट अचीव करायचं आहे, म्हणजे कुठून कसं जायचं आहे. आता हा पूर्ण पाथ मी याच्यात सांगत आहे. करीब नोव्हेंबरमध्ये माझे पेपर होते. नोव्हेंबर डिसेंबरला मी वडिलांची परमिशन घेऊन निघून जाणार आणि मुंबईला, म्हणजे समजून घे 1 जानेवारी 2016 मुंबई. नियर अबाउट 2-3 महिने लागेल. आणि 2-3 महिन्यानंतरच माझी फिल्ममध्ये नियर अबाउट फरवरीमध्ये मी त्यांना सांगेन. फरवरी 2016 मी त्यांना स्क्रिप्ट सांगेन. नंतर फिल्म बनवून सुरू होईल. 2016 ते 2017 मध्ये 15 ऑगस्टला ही फिल्म रिलीज करायची आहे. तर रिअली नियर अबाउट म्हणजे 1.5 वर्ष तर लागणच, कारण ॲक्शन सिक्वेन्स आणि CGI खूप जास्त या फिल्ममध्ये. सो हार्डली नियर अबाउट 15-12 आणि 12चा नियर अबाउट 18 मंथ तर लागणच, ऑर लेस दॅन. म्हणजे फिल्म तर नाही, म्हणजे काय तुला 1.5 वर्षात तर नाही, करीब 1 वर्ष, 1 किंवा 14 महिने. आणि देन बाकी 4 महिने तर हेच राहील, प्रेझेंटिंग वगैरे असं तसं ते हे करतात. तर अशा प्रकारे आहे. देन ही फिल्म रिलीज झाल्यानंतर ऑल ओव्हर वर्ल्ड वाईडमध्ये रिलीज होणार, कारण क्लासिक आणि वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड आणि वन ऑफ दी ग्रेटेस्ट, खूप जास्त पैसा कमवणारी फिल्म बनली. देन त्यासाठी आय ऑफर टू ऑस्कर, म्हणजे ऑक्टोबर 2017 मला ऑस्कर भेटेन ॲज अ बेस्ट डिरेक्टर, रायटर अँड म्हणजे ॲटलिस्ट ऑस्कर भेटेन. बट त्याच्या अगोदर, ऑस्कर भेटायच्या अगोदर, म्हणजे ऑगस्टमध्ये नियर अबाउट सप्टेंबर 2017 LA, लॉस एंजलिस तिथे जाईन. तिथे ब्रायन सिंगर, जॉस विटसन यांच्यासोबत बोलीन आणि फिल्म एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2 इज इन पार्ट ऑफ मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स. म्हणजे मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये त्याला कशा प्रकारे पार्टिंग करता येईल. सो दिस इज द स्टोरी अबाउट दॅट. तर त्याच्यामध्ये फिल्म बनवायची आहे असेंबल. इट्स अ मार्वल असेंबल. त्याला ॲटलिस्ट 1-1.5 वर्ष लागेल. देन 1-1.5 वर्षाने समजून घे 2018 क्लोज, म्हणजे 2019 मध्ये आपल्याला शूट करावं लागेल बायनर कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे,
इथे हार्डली 1.5 year किंवा 2 वर्ष समजून 2 वर्ष हॅड इनफ आहे. तर तेव्हाच त्याच सीझनमध्ये डिस्कवरी इथे या चॅनलवर आपला हे करायचं आहे, काही चॅनलवर आपल्याला शो आणायचा आहे, व्हेलॉसिटी और समथिंग वॉट नेम, करून नेम पण डिसाईड तर नाही झाला आहे. बट इट दॅट शोज represent the रिव्ह्यू ऑफ दी कार, आणि त्यात मी आणि माझा मित्र विशाल होस्ट करणार. देन त्याच्यासोबत इथे बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे शूट राहणार नियर अबाउट 1.5 वर्ष, 1920 म्हणजे 2020 पर्यंत. 2020ला मग एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2. देन 21 या 22 मध्ये बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, जे माझ्या माइंडची कल्पना आहे, जे म्हणजे 2020 या 22च्या दरम्यान तर ही फिल्म रिलीज होईल 15 ऑगस्ट. वन ऑफ दी क्लासिक मूवी, आणि हे पण वन ऑफ दी क्लासिक मूवी, म्हणजे क्लासिक हिट. नंतर 22 या 23 मध्ये एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2. देन आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर विथ 24. येस, 25 किंवा 26ला लव, बुक ऑफ लव, दॅट रिअली represent विथ सालेना गोमेज, जस्टिन बिबर अँड मी. 25 पण झाले. 26 इज Asphalt, ASPHALT, Asphalt. 27 or 28. 29 मध्ये आपल्याला बनवायची आहे हे ॲस्फॉल्टचा अजून एक दुसरा पार्ट पण बनवेल, एअरबॉर्न वगैरे, पण त्याच्याबद्दल अजून काही थिंक नाही, स्टोरी पण काही माइंडमध्ये नाही. 2013 मध्ये आपल्याला, म्हणजे 2030 मध्ये आपल्याला सुरू करावं लागेल हे आपल्या काय नाव त्याचं, अवतार द लास्ट एअरबेंडर. नियर अबाउट 3 book, 6 chapter. 6 chapter represent 6 movie. So book 1, chapter 1, book 1, chapter 2, book 2, chapter 1, book 2, अशा प्रकारे. and then कोरा. सो म्हणजे तो लाईफ लॉंग प्रोजेक्ट आहे. म्हणजे त्याला मी जेवढं ढकलता येईल तेवढं, म्हणजे जेवढं चांगलं करता येईल ना, जेवढा टाइम घेता येईल त्याला तेवढं. तर हे कोरापर्यंत आहे, म्हणजे ज्याचे पार्ट नियर अबाउट 6 पार्ट बनू शकते. तर हार्डली 10 year. 10 year म्हणजे 2040 मध्ये आपल्याला मग कोरा स्टार्ट करावं लागेल. 2014 मध्ये आपल्याला कोरा, त्यालाही नियर अबाउट 10 years लागते. 10 वर्ष तर लागणच, कारण त्याच्यामध्ये नियर अबाउट 6 chapter रेप्रेझेंट करावं लागेल आपल्याला. मग देन किती 30ला 30, 40, 50. येस, 2050 मध्ये मग आय बी फ्री. मग माझ्या माइंडमध्ये मग माझी कोणती स्टोरी नाही, आणि मी जास्त दिमाग पण नाही लावणार का कशा प्रकारे बनवायची, पुढे कोणते काय. सो
अशाच प्रकारे याच्यामध्ये मी एक रायटर, एक फिल्म director all of the movie I choose. Actor means I working on that, but I am not working on that. Some of the movies like Sweet Dreams of Justin Bieber and Avatar series, Avatar Aang and Korra. So that time I will be director, plus I am a chief executive officer of Marvel production unit, and also I made a Blue Marvel production unit. That Blue Marvel production unit is really represent with the Avatar series. So there is it. This is my journey path. It's a life path, and one by one I can achieve it. It's a really big target I have, but I can able to handle this situation. Yes, and there is no doubt. So there is it. हा व्हिडिओ शायद मी जेव्हा पण पाहीन तेव्हा मी इट्स वन ऑफ द काइंड ऑफ पर्सन. सो बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.